गुरुर् ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. रामकृष्ण हरी. चला ऐकूयात ज्ञानेश्वरीचं एक पान. आज आपण ऐकणार आहोत ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील म्हणजे सांख्ययोग या अध्यायातील पान नंबर 79 ओवी नंबर 283 ते 290. आजच्या पानामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणजे तुम्हाला आम्हाला सांगत आहेत, इंद्रियांच्या संगतीमुळे भोग आणि विषयांकडे विस्तारित झालेल्या बुद्धीला आत्मस्वरूपी स्थिर करण्याचा मार्ग. तर लक्ष देऊन ऐका आजचं हे पाठ. इंद्रियांच्या संगती जे पसरू होत असे मती, ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी. इंद्रियांच्या संगतीमुळे जी बुद्धी भोगविषयाकडे विस्तारित होत जाते ती पुन्हा निष्काम कर्माने आत्मस्वरूपी स्थिर होईल. समाधी सुखी केवळ जय बुद्धी होईल निश्चळ, तै पावसी तू सकळ योग स्थिती. आत्मज्ञानाने प्राप्त झालेल्या समाधी सुखात तुझी बुद्धी स्थिर होईल, तेव्हा तुला योगावस्था प्राप्त होईल. तेथ अर्जुन म्हणे देवा, हाची अभिप्राव आगवा, मी पुसेना आता सांगावा कृपानिधी. हे कृपानिधी, हाच तुमचा अभिप्राय संपूर्ण रीतीने समजण्यासाठी मी तुम्हाला शंका विचारणार आहे. ती तुम्ही मला स्पष्ट करून सांगा. मग अच्युत म्हणे सुखे, जे किरीटी तू जनिके, ते पूस पाऊन मेखे मनाचे. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, जे तुला योग्य वाटेल ते स्वयंप्रेरणेने खुशाल विचार. या बोले पार्थे म्हणितले सांग पा श्रीकृष्णा, ते काय म्हणिपे स्थित प्रज्ञा, ते ओळखो केवी. मग अर्जुन म्हणाला, देवा सांग बरे, स्थितप्रज्ञाला काय म्हणतात आणि त्याला कसे ओळखावे. आणि स्थिर बुद्धी जो म्हणजे तो कैसिया चिन्ही जाणिजे, जो समाधी सुख भुंजे अखंडित. आणि ज्याला स्थिर बुद्धी म्हणतात, जो अखंड समाधी सुखाचा उपभोग घेतो, त्याला कोणत्या लक्षणांनी ओळखावे. तो कवने स्थिती ऐसे कैसे रूपी विलसे, देवा सांगावे ऐसे लक्ष्मीपती. तो कोणत्या अवस्थेत असतो, त्याचे रूप कसे असते, याबद्दल लक्ष्मीनाथा आपण मला सांगा. तव परब्रह्म अवतरणू, जो षडगुण देही करणू, तो काय तेथु नारायणू बोलतू असे. ते तेव्हा प्रत्यक्ष परब्रह्माचा अवतार, यशस्वी औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य व षडगुणांचा अधिकारी असलेला तो नारायण काय बोलला ते ऐका. आजचं ज्ञानेश्वरीचं पान इथं संपलेलं आहे. यानंतरचं पान ऐकूयात पुढच्या भागामध्ये. रामकृष्ण.